are watching खबर फेस टू फेस। महाराष्ट्र विधानसभा मानसून सत्र के दौरान एक बेहद गंभीर मामला सामने आया, जिसे मलाड पश्चिम से विधायक असलम शेख ने सदन में जोरदार तरीके से उठाया। मामला भारतीय संविधान निर्माता भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के वारसों की जमीन से जुड़ा है, जिसे भू माफियाओं ने हड़प लिया है और उस पर 7 मंजिला तनिष्का रेसिडेंसी नामक इमारत खड़ी कर दी। विधायक असलम शेख ने बताया कि मौजे तलवली तालुका कल्याण स्थित ये जमीन डॉक्टर अंबेडकर के वारसों के नाम पर दर्ज है और उस पर जबरन कब्जा कर लिया गया है। उन्होंने सदन में कहा कि महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम की धारा 260 और 267(1) के तहत इस इमारत के खिलाफ 17 फरवरी 2023 को सुनवाई की गई थी, लेकिन सुनवाई के दौरान जब डेवलपर कोई वैध कागजात नहीं दे सका, तब 14 फरवरी 2023 के आदेश के तहत इमारत को अनधिकृत घोषित कर दिया गया। असलम शेख ने सवाल उठाया कि जब 2023 में ही इमारत को गैर कानूनी करार दिया जा चुका था, तो फिर इसे गिराने के लिए 2025 का इंतजार क्यों किया गया। उन्होंने कहा कि जब इतनी बड़ी इमारत बन रही थी, तब महानगर पालिका के अधिकारी क्या कर रहे थे, क्या उनकी मिलीभगत नहीं थी। विधायक असलम शेख ने सदन में ये भी पूछा कि इस गैर कानूनी निर्माण के दौरान आंखें मूंद लेने वाले अधिकारियों के खिलाफ अब तक क्या कार्रवाई की गई, क्या उन्हें भी संरक्षण दिया जा रहा है। उन्होंने सवाल उठाया कि अब जब इमारत को निष्कासित कर दिया गया है, तो क्या इस अवैध निर्माण को अंजाम देने वाले बिल्डर और भू माफिया के खिलाफ कोई आपराधिक कार्रवाई की जाएगी, क्या उन्हें एमपीडीए के तहत तड़ीपार किया जाएगा। असलम शेख ने भावुक होकर कहा कि अगर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के वारसों की जमीन भी सुरक्षित नहीं है, तो आम जनता की संपत्ति कैसे सुरक्षित रहेगी। उन्होंने ये भी बताया कि कई नागरिकों ने इस इमारत में घर लेने के लिए एडवांस में बड़ी रकम दी थी। अब जब इमारत को गिरा दिया गया है, तो इन लोगों का पैसा कौन लौटाएगा। विधायक असलम शेख ने सरकार से मांग की कि ऐसे मामलों में तत्कालीन अधिकारियों और डेवलपर्स और माफियाओं के खिलाफ सख्त और उदारनीय कार्रवाई की जाए, ताकि दोबारा कोई इस तरह की हिमाकत ना कर सके। उन्होंने कहा कि इस पूरे मामले ने सरकारी तंत्र की लापरवाही, पालिका की निष्क्रियता और भू माफियाओं के बढ़ते हौसले को उजागर किया है। अब देखना यह है कि क्या सरकार इस मुद्दे को गंभीरता से लेकर दोषियों को सजा दिलाएगी या फिर ये मामला भी फाइलों में दबा दिया जाएगा। आइए देखते वीडियो। हमारे चैनल को शेयर और सब्सक्राइब कीजिए। शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 7255। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे भूमी माफियाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयांनी पद घेतल्यानंतर फार चांगले निर्णय मुंबईसाठी आणि महाराष्ट्रामध्ये घेतलेले आहेत, पण याच्यात जर आपण बघायला गेलो तर ही बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या रिलेटेड सगळ्या रिलेटिव्हची जी जागा आहे आणि तक्रार झाल्यानंतर सुनावणी केली। सुनावणीचा निकाल कधी काढला? 17/2/2023 ला। म्हणजे या उत्तरामध्ये आपल्याला लिहिण्यात आलं, त्यामध्ये सांगतोय की भूमी माफियाचा वेटेज किती आहे तुम्ही बघा। म्हणजे 17/2/23 ला फायनल ऑर्डर दिला, पण बिल्डिंग तोडण्याचं काम कधी चालू झाला? जेव्हा इकडनं प्रश्न मांडण्यात आला, जेव्हा इकडनं तक्रार सभागृहात आली, तर 20/5/2025 म्हणजे 1 महिना 2 महिना आधी हे तोडायचं काम चालू झालं। मला प्रश्न फक्त एवढंच आपल्याला समोर ठेवायचं आहे की एवढं मोठी बिल्डिंग बांधण्याकरता 1-2 दिवस तर लागले नसणार, महिनो गेले असणार, तर हे कारवाई तर तुम्ही तोडक केलेली आहे, पण ज्या अधिकारीमुळे हे अनऑथराइज बांधकाम झाला त्याला तुम्ही निलंबन करणार का? हा माझा पहिला प्रश्न। माझा दुसरा प्रश्न यालाच धरून आहे मंत्री महोदय, मुंबई शहरामध्ये आजही सुमारे 100 झोपडे डेली विकले जातात। मग ते अंबुजवाडी असू द्या, योगेश सागर साहेबांचा एरिया असू द्या, गणपत पाटील नगर असू द्या, अख्ख्या मुंबईमध्ये शासनाच्या जागेवरती 100 पेक्षा जास्त झोपडे विकण्यात येत आहेत। प्रत्येक झोपड्याला 15 ते 20 लाख रुपये घेण्यात येत आहेत आणि पोलिसांतर्फे 2-2, 3-3 एफआयआर झालेले आहेत। तर मला स्पेसिफिक प्रश्न हे आहे की ज्यांच्यावरती असे 2-2 गुन्हे दाखल झाले असतील, जे शासनाची जागा विकत आहेत,
त्यांना तुम्ही तडीपार किंवा MPDA सारखी कारवाई करणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, खरं तर अस्लम शेखचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाची जागा यशवंत भीमरावजी आंबेडकर हे वारस आहेत आणि या वारसाची जागा गोडवलीची कल्याणची हे ललित महाजन तनिष्का रेसिडेन्सी यांनी बळकावून टाकली होती. आणि ही जागा आता आपणही पाठपुरावा केला, आपण मला एक पत्र दिलं, आम्ही पाठपुरावा केला आणि ही जी 32 चौरस मीटर जागा होती यावर 72 सदनिका 8 व्यावसायिक गाडे इतकं मोठं बांधकाम महानगरपालिकेने त्या ठिकाणी होऊ दिलं, ही गोष्ट खरी आहे. पण नंतर मात्र आमचा एवढाच कंट्रोल होता महसूलचा की ती जागा खाली करणे. महानगरपालिकेने ती बांधकाम होऊ दिली, गोष्ट खरी आहे. पण आता या ठिकाणी आपण जे काही पुढाकार घेतला त्यावर आता हे संपूर्ण बांधकाम तोडून टाकलेली आहे. ही जागा आता यशवंत भीमराव आंबेडकरजी आणि त्यांचे वारस प्रकाश यशवंत आंबेडकरजी यांच्या नावे करून, आता नावे ते पूर्वीपासूनच होती पण आता पूर्ण मोकळी जागा करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. आता राहिला प्रश्न याचा, महानगरपालिकेने या काळात इतके मोठे बांधकाम कसे होऊ दिले महामानव डॉक्टर भीमराव आंबेडकरजी बाबासाहेब आंबेडकर जागेवर, जरा हा प्रश्न फारच गंभीर आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना याबद्दलची पूर्ण डिटेल काय काय झालं आहे, कसे कसे बांधकामं झाले आणि किती किती वर्षाचे बांधकामं झाले, कोण कोण कमिशनर होते, या सर्व डिटेल अहवाल माननीय मी मुख्यमंत्र्यांना पाठवेल. त्यांच्यामार्फत त्यांची चौकशी करेल, कारण ते नगर विकास आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे हा विभाग आहे. आणि जी आपण दुसरं म्हटलं की अजूनही मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये ज्या 100 झोपड्या रोज विकल्या जात आहे, याबद्दलही माझ्याकडनं स्वतः मी इनिशिएटिव्ह घेऊन या संपूर्ण MMR रिजन मुंबई, आम्ही जेवढे कलेक्टरेट आहे, मुंबई सबर्बन कलेक्टर, ठाणे कलेक्टर, या सर्व कलेक्टरेटला महसूलकडनं यावर पूर्ण कंट्रोल करण्याच्या सूचना दिल्या जातील. परंतु पोलीस कमिशनर, मनपा, सर्व याच्यामध्ये एक मोठा 3 डिपार्टमेंट आहे, अर्बन डेव्हलपमेंट आहे, रेव्हन्यू आहे आणि पोलीस आहे. या 3 डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी याच्यावर कसा कंट्रोल करता येईल याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांना आपलं या सभागृहातलं पूर्ण जे नोटिंग आहे आणि सभागृहातली मागणी आणि यावर केलेल्या उपकाराच्या उपाययोजना या सर्व करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊ. मंत्री महोदयांनी फार व्यवस्थितपणे उत्तर दिलं आहे. 1 मिनिट अतुल भाई, प्रश्न लिंक मध्ये जागा विकत आहेत ज्यांच्यावरती 2 पोलिसांचे गुन्हा दाखल झाले, म्हणजे कलेक्टर डिपार्टमेंटने ज्यांच्यावरती 2 पेक्षा जास्त किंवा 2 गुन्हे दाखल केले, सरळ सांगा की त्यांना तुम्ही तडीपार करणार किंवा MPDA करणार का, एक. आणि दुसरं, आता ही जागेवरती बिल्डिंग बांधण्यात आली होती, अनऑथराइज बिल्डिंग बांधली, ज्या बिचारे लोकांनी खरेदी केलेली आहे त्यांचं तर नुकसान झालं, त्यांची तर काही चूक नाही, या महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांमुळे ते फसवणूक झालेली आहे. तर ज्या इस्मानी हे बिल्डिंग बांधण्याचं काम केलंय त्याची बाकी सगळी जायदाद जप्त करून या गरीब लोकांचे पैसे परत करणार का, याच्या संदर्भात हे 2 प्रश्न. मी तुम्हाला आधीच सांगितलं, जो माझा स्कोप आहे होता की ती जागा खाली करून नाईक साहेब वारसदाराला मिळणे, आंबेडकर परिवारांना मिळणे, ते आपण केलं, आपण पुढाकार घेतला. आता तिथे जे लोकांनी खरेदी केले होते, त्या ठिकाणी सदनिका खरेदी केल्या, व्यावसायिक संकुल खरेदी केल्या, त्यांची काही चूक नाही आहे. त्यांना यांच्याकडनं यांच्या मालमत्तेतनं वसुली करून दिलं पाहिजे. पण याकरता जी प्रोसेस करावी लागली असलमजी, ती प्रोसेस मी तातडीनं, मी माननीय मुख्यमंत्र्याकडनं हा विशेष बाब म्हणून याच्यावर मग पोलिसांची काय कारवाई करायची, महसूलची काय कारवाई करायची, नगर विकासाची काय कारवाई करायची, आणि जे तिथे भूमाफी आहे ज्यांच्याजवळ हे 2-2, 3-3 गुन्हे आढळले आहेत, 3-3, 4-4 गुन्हे झोपडपट्टी विकण्याचे, भूखंड विकण्याचे, सरकारी जागा विकण्याचे, जे त्या ठिकाणी काही जे ती माहिती आजच त्या ठिकाणी पोलीस कमिशनरकडनं आणि आमच्या कलेक्टरेटकडनंही आम्ही घेऊ आणि यावर मग अजून त्या ठिकाणी मोका लावता येईल का, तडीपार करता येईल का, याबद्दलची त्या ठिकाणी भूमिका शासनामार्फत घेतली जाईल. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी फार सकारात्मक उत्तर दिलं आहे आणि विशेष दिलंही पाहिजे होता, कारण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील हा संबंध आहे. सामान्य नागरिकांचं काय अध्यक्ष महाराज, जे सामान्य लोक आहेत ज्यांच्या जागा अशा बळकावून त्याच्यावरती ज्या काम केले जातात, खास करून गावठण एरियामध्ये, माननीय मंत्री महोदय, या आपल्या सरकारने आणि मागच्या सरकारने एक GR काढला होता, जिथे अनधिकृत बांधकाम होईल तिकडचे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आता ज्याला असिस्टंट कमिशनर म्हणतात, एकेकाळी त्याला वॉर्ड ऑफिसर म्हणायचे, त्या तिकडे डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर असतात, DMC असतात, पोलीस इन्स्पेक्टर असतात आणि ACP असतात. मी DCP पर्यंत जात नाही, जिल्हापर्यंत. अध्यक्ष महोदय, आपण GR काढला होता, मला सांगा सरकारने किती FIR दाखल केले? मग अधिकार तुम्ही नागरिकांना द्या. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने सरकारी जागेवरती, मग फॉरेस्ट ऑफची जागा असेल तर तुम्ही रेंज फॉरेस्ट ऑफिसरला गृहीत धरा, डेप्युटी फॉरेस्ट ऑफिसरला गृहीत धरा, कांदळवनची जागा असेल तर कांदळवनच्या अधिकाऱ्यांना गृहीत धरा, सरकारची जागा असेल तर तलाठीला, तहसीलदारला गृहीत धरा.
म्हणजे ह्यांचे मालक कोण आहे? यांचा कोण वालीच नाही का अध्यक्ष महाराज सरकारी जागेचा? आणि म्हणून मंत्री महोदय आपण स्पेसिफिक उत्तर द्या. जे असिस्टंट कमिशनर महापालिकेचे असतील, फॉरेस्टची जागा असतील तर RFO असतील, ज्या ठिकाणी कलेक्टरची जागा असेल तर तहसीलदार असतील, आणि महानगरपालिकेची जागा असतील तर महानगरपालिकेचे अधिकारी असतील, म्हाडाची जागा असतील तर म्हाडाचे एस्टेट अथवा CEO असतील, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा अधिकार ज्यांनी कंप्लेंट केली त्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा कागदासह पुराव्यासह जर त्यांनी दाखवलं तर त्यांना गुन्हा दाखल करायचा अधिकार सरकार कायद्याच्या माध्यमातून देणार, आणि हा कायदा याच अधिवेशनात किंवा पुढच्या अधिवेशनात आणणार असं आपण स्पेसिफिक उत्तर द्या अशी माझी विनंती आहे. मंत्री महोदय, माननीय योगेश सागरजींनी त्यांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट खरी आहे की ज्यांची जागा आहे त्यांनी त्यांच्या जागेचं प्रोटेक्शन केलंच पाहिजे. महसूलची असेल तर कलेक्टरची जबाबदारी आहे. सर्वांची ज्यांची मालकी आहे त्या विभागाची जबाबदारी त्यांची जागा सुरक्षित ठेवण्याची आहे. पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काय होतात की आमचे लोक जोपर्यंत इन्व्हॉल्व्ह होत नाही तोपर्यंत असे अतिक्रमण होऊ शकत नाही. आणि त्यामुळं योगेश सागरजी याचा एक स्पेसिफिक आता यानंतर या राज्यामधल्या सरकारी जागेवर अतिक्रमण होणार नाही याच्याकरता जे आता स्वतःहून त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. जसं आता या प्रकरणामध्ये फॉलोअप केला तेव्हा तितक्या मोठ्या बिल्डिंग तोडल्या, मानवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची जागा त्यांना मिळाली, अशी अनेक प्रकरणं आहे. हे तर खाजगी जागा होती, पण सरकारी जागेवर जे या ठिकाणी अनधिकृत झाला आहे या ठिकाणचं निश्चित आमच्या जे अधिकारी याला दोषी आहेत त्या दोषी अधिकाऱ्यावर या गुन्ह्यामध्ये ते सुद्धा या ठिकाणी आणले पाहिजे. याकरता आज कायदा नाही आहे, पण याकरता माननीय मुख्यमंत्री चर्चा करून काय याच्यामध्ये पुढे जाते याचा विचार नक्की करू. माननीय नितीन राऊत. अध्यक्ष महोदय, मी धन्यवाद देऊ इच्छेन असलम शेख यांना आणि त्यांचे ज्यांनी प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्यांना, की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्या नावे असलेली जमीन ही काही भूमाफियांनी त्या ठिकाणी बळकावली होती आणि त्यासंबंधी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. सन्माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृत उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे अध्यक्ष महोदय. परंतु मला एक समजत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये की ही जी इमारत अनधिकृतपणे त्या ठिकाणी बांधण्यात आली ती आपोआपच बांधण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी महानगरपालिका पूर्णपणे गुंतलेली होती, त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुंतलेले होते आणि सगळ्यांच्या संगनमतानं त्या ठिकाणी ती इमारत बांधली गेली. या ठिकाणी मंत्री महोदय म्हणाले की माझ्या स्कोपमध्ये नाही आहे. किमान या ठिकाणी आपल्या स्कोपमध्ये जे आहे ते आपण केलं, या ठिकाणी ती जागा खाली करून दिली, त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक. विधानसभा के मानसून सत्र में विधायक असलम शेख ने मच्छी मारों के मुद्दों को भी उठाते हुए कहा कि अगर उनको उनकी जगह से हटा दिया जाएगा तो वो आखिर कहाँ जाएंगे. उन्होंने सरकार से मांग की है कि उनकी जमीन उनको वापस मिलनी चाहिए. ठीक है, पुढे घ्या. क्या हो गया असलम भाई, बोलो. अध्यक्ष महोदय, मुंबई मलाड येथील मौजे मडगाव अंधेरी तालुका स्थानिक 1200 मच्छीमारांचा मड मच्छीमार सर्वोदय सोसायटीचा 20,000 चौरस मीटर जागा सरकारी ताब्यात देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय, मुंबई मलाड येथील सर्वे नंबर 5 आणि वेगवेगळे हिस्सा नंबर सर्वे नंबर 116, 1, 3 आणि 119 यापर्यंत एकूण जागा 19,894 चौरस मीटरची जागा मच्छीमार सर्वोदय सोसायटीची असणे. ऑक्टोबर 1965 च्या दरम्यान ही सोसायटीनी जागा खरेदी केलेली आहे. त्यानंतर ULCचे कायदा आल्यानंतर ही जागा सरकारने घेतली होती. मग ही संस्था कोर्टात गेलेली आहे. कोर्टात जाऊन त्यांनी या ULCच्या विरोधात ऑर्डर आणलेला आहे आणि ऑर्डर आल्यानंतर शासनाकडे गेल्या 8 वर्षापासून ते मागणी करत आहे की कोर्टाचा ऑर्डर आलेला ती जागा आम्हाला परत देण्यात यावी. 1200 कुटुंबाचा प्रश्न आहे. 1200 कुटुंब जे आहे ना उपाशी पडतील. अध्यक्ष महोदय, या मुंबईमध्ये चाललाय काय? मुंबई बेसिकली ही मच्छीमारांची आहे. मच्छीमारांचे मार्केट उद्ध्वस्त करत आहेत. मच्छीमारांचे जागा सुकराच्या संदर्भातली जागा ते वेगवेगळ्या डेव्हलपरला देण्यात येतं. शेवटी मच्छीमार जाणार कुठे? तर आपल्याकडे निवेदन आहे. आपण आपलाही मतदारसंघ ते मच्छीमारचे लोक आहेत तिथे, तर ताबडतोब सरकारने कोर्टाने जे आदेश दिलेला आहे त्याचं पालन करून त्याची जागा त्यांना परत द्यावी.